आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी, अशी चमचमीत झटकीपट. तर मी काय केलं, पाव किलो शेंगा घेतल्या शेवग्याच्या. आता शेंगाचे असे तुकडे करून वरची साल काढून घ्यायची. त्यानंतर शेंगांना स्वच्छ धुवून घ्यायच्यात. आता शेंगा मी अगोदर शिजून घेणार आहे. तर मी काय केलं, यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले, मीठ हळद टाकली आणि 5-6 मिनिटं शेंगा शिजून घेतल्यात. त्यानंतर आता मसाला बनवून घेते. तर मसाला बनवण्यासाठी 1 चमचा तेल टाकले तव्यामध्ये, बारीक कापलेला कांदा टाकला. कांदा चांगला लालसर भाजून झाला की सुकं खोबरे टाकायचे. खोबरे छान भाजून घ्यायचे, गॅस बंद करायचा. नंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकायची. तर हा मसाला थंड झाला ना की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा चांगला. आता इथं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि वाटलेला आपला मसाला टाकायचा आहे. आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हा मसाला परतून झाला तर यामध्ये ना मी धनिया पावडर, लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली आणि कांदा लसूण मसाला टाकला. कांदा लसूण मसाला टाकला की जास्त मसाले वापरायची गरज नाही. आता यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटोही टाकला आहे. त्यानंतर ना मी शिजलेले शेंगा आहेत त्या टाकल्यात. आता ह्या शेंगांना जास्त शिजवायची गरज नाही, कारण की अगोदर शिजल्यात म्हणून. तर पाहिजे तेवढं अंदाजे पाणी टाकायचे, वरतून चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि मीडियम गॅसवरती 5-6 मिनिटं शेंगा शिजून घ्यायच्या. सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची. झाली का नाही झटपट भाजी शेवग्याची तयार.